नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. आणि 2026ला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी लेटेस्ट अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पीसीबी आणि पीसीएम म्हणजे इंजिनिअरिंगसाठी पीसीएम परीक्षा, सीईटी परीक्षा, एमएसटी सीईटी महाराष्ट्र राज्यासाठी ज्यांना जायचे आहे, आणि पीसीबी म्हणजे ज्यांना फार्मसी किंवा बीएससी ॲग्री करायचं आहे अशांना ज्यांना परीक्षा द्यायची आहे ऑनलाईन, यांच्याकरता रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड होऊन ही 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण याकरता रजिस्ट्रेशन करू शकता ज्यांना पीसीबी आणि पीसीएम परीक्षा द्यायची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 250च्या पुढे बीएससी नर्सिंग कॉलेज आहेत, आणि याकरता ज्यांना बीएससी नर्सिंग करायचंय याची सेपरेट सीईटी परीक्षा आहे. याचे पण ज्यांना बीएससी नर्सिंग करायचे त्याचे रजिस्ट्रेशन हे 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालू आहे. याकरता आपण रजिस्ट्रेशन करू शकता. याचे डॉक्युमेंट आणि नीट परीक्षेचे डॉक्युमेंट जवळपास सारखेच आहे. तुमची 10वीची मार्कशीट आणि तुमचे सही, थंब, फोटो विद्यार्थ्याचं आणि अप्पर आयडी एक लागतो. तर हे सर्व डॉक्युमेंट नीट परीक्षेला पण लागणार आहेत, रजिस्ट्रेशनला नीट परीक्षेच्या आणि सीईटीच्या पण लागणार आहेत. त्याचबरोबर जी मेस इंजिनिअरिंग करता ज्याला IIT NIT ला जायचं आहे, NIT कोर्स किंवा ट्रिपल IIT कोर्सला जायचं आहे, आणि जेई मेन्स क्वालिफाय नंतर जेई ॲडव्हान्स क्वालिफाय व्हायचं आहे अशांना जेई मेन्स एक्झाम देणे गरजेचं आहे. याकरता रजिस्ट्रेशन आपल्याला सेकंड सेशन म्हणजे फर्स्ट सेशनचा रिझल्ट लागला, पहिले परीक्षा झालेली आहे, आता एप्रिलमध्ये ज्यांना द्यायचे आहे त्याकरता 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण रजिस्ट्रेशन जेई मेन्सचं करू शकता सेकंड सेशनचं. याच पद्धतीत आपल्याला कर्नाटक राज्य, महाराष्ट्राच्या बाजूच्या कर्नाटक राज्यात MBBS BDS BMS ज्यांना करायचं आहे अशांकरता पण एक रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. आणि त्या राज्यात जर MBBS BDS BMS ला जायचं असेल तर आपण रजिस्ट्रेशन करू शकता. भविष्यात पण तिकडचे रजिस्ट्रेशन कर्नाटक राज्याचे चालू होत असते. आज जर रजिस्ट्रेशन केलं तर नीट निकालानंतर आपल्याला मार्कशीट अपलोड करावं लागणार आहे नीटची, आणि भविष्यात रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला काही त्याच वेळेस मार्कशीट अपलोड करायची प्रक्रिया करता येते. त्यामुळे आज रजिस्ट्रेशन शक्यतो कर्नाटक राज्याचे करायची गरज नाहीये. महत्वाचं रजिस्ट्रेशन जे आहे नीट परीक्षेचे ते स्टार्ट झालेलं असून 8 मार्च 2026 पर्यंत आपण पूर्ण भारतामध्ये ज्यांना पण नीट एक्झाम मेडिकल संलग्न कोर्सला जायचं आहे, नीट एक्झाम द्यायचे, त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि याची करेक्शन विंडो ही 12 मार्च पर्यंत 10, 11, 12 असे 3 दिवस करेक्शन विंडो ओपन राहणार आहे. 8 मार्च पर्यंत आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि एक्झाम डेट नीट परीक्षेची ही 3 मे 2026 आहे. याकरता महत्वाचे डॉक्युमेंट अपलोडिंगला आपल्याला लागणार आहे. तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो विद्यार्थ्यांना लागणार आहे. यामध्ये तुमचा जवळपास 80% चेहरा फोटोमध्ये आला पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंड आलं पाहिजे, आणि फोटोच्या खाली तुमचं नाव आणि ज्या दिवशी फोटो काढलाय ती डेट लागणार आहे. आणि गेल्या वर्षी मात्र पोस्ट कार्ड साईजचा फोटो लागत होता, यावर्षी ते पोस्ट कार्ड साईजचा फोटो अपलोडिंगची गरज नाहीये. याच्या ऐवजी आपल्याला विद्यार्थ्याला प्रत्यक्ष फॉर्म भरावा लागणार आहे आणि त्याचा लाईव्ह फोटो लागणार आहे अपलोडिंगला. त्याचबरोबर दोन्ही हाताचे थंब लागणार आहेत विद्यार्थ्याची सही लागणार आहे, जी परीक्षा सेंटरवर पण करावी लागणार आहे. आणि सेंट्रल कास्ट म्हणजे स्टेट कास्ट ज्यांची NT1 NT2 NT3 आहे, विजय आहे, त्यांना सेंट्रलला ओबीसी आहे ती टाकावं लागणार आहे. भले तुमच्याकडे अपलोडिंगला नसेल तर स्टेटची करू शकता. एप्रिल नंतर काढा ओबीसी, कारण 1 वर्षाचीच व्हॅलिडिटी आहे. जमीन म्हणजे विद्यार्थ्याच्या वडिलाची आईची जमीन ही 5 एकरच्या आत आहे, वडिलाचे उत्पन्न आई वडिलाचे उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, आणि शहरात 1000 स्क्वेअर फीटच्या आत बांधकाम आहे, ग्रामीण भागात 1200 स्क्वेअर फीटच्या आत बांधकाम आहे, अशाला सेंट्रल EWS निघतंय. या क्रायटेरिया बसता असाल तर EWS मधून फॉर्म भरू शकता सेंट्रलचा, किंवा जनरल पण भरू शकता. नंतर स्टेटमध्ये SBC आपल्याला स्टेटच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस करता येते. ज्यावेळेस आपल्याला नीट निकालानंतर महाराष्ट्र स्टेटचे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे 85%ला, त्यावेळेस जनरल असेल EWS असेल तरी पण आपल्याला SCBC स्टेटला करता येते. त्याचबरोबर प्रमाणे विजय NT1 NT2 NT3 यांना पण स्टेटला ओबीसी टाकलेला असेल तरी पण, आपल्या सेंटरला ओबीसी टाकलेला असेल तरी स्टेटला 45%च्या वेळेस विजय NT1 NT2 NT3
जी कास्ट आहे स्टेटमधली ती आपल्याला अपलोडिंगला आणि आपल्याला सबमिशनला करता येत असते. त्यामुळे सध्या हे ऑल इंडिया लेवलचं असल्यामुळं सेंट्रल कास्ट असेल तर अपलोड करा, स्टेट कास्ट अपलोड केली तरी पण सेंट्रल कास्ट उल्लेख करा. आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ला 1 वर्षाचीच व्हॅलिडिटी सेंट्रल कास्टला असल्यामुळं शक्यतो एप्रिल नंतर काढा. आता काढली तर मार्चला एक्सपायर होईल, तर सेंट्रल कास्ट एक लागणार आहे. त्याचबरोबर स्टेट बोर्डाचे विद्यार्थी आहेत त्यांना 10वीची मार्कशीट आणि 10वीची सनद लागणार आहे अपलोडिंगला. आणि सीबीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांना एकच मार्कशीट आहे, ती सनद आणि मार्कशीट. आणि स्थानिक पत्ता एक अपलोडिंगला लागणार आहे. याकरता तुम्हाला आधार कार्ड अपलोड केलं तरी चालतं. स्थानिक पत्ता ज्याच्यावर असेल तुमचा डिटेल ते स्थानिक पत्ता एक अपलोड करायला यावर्षी सांगितलेलं आहे. ह्या अपलोडिंग बरोबर तुम्हाला जे आधार कार्ड अपडेट करायला सांगितलं होतं ते आधार कार्ड अपडेट करायची गरज नाहीये. तुमचं जर मार्कशीट नुसार आधार कार्ड नसेल तरी पण फॉर्म भरता येतो. आणि आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड अपलोडिंगला आणि मध्ये पण फॉर्म भरता वेळेस तुम्ही टाकू शकता. एक आयडी प्रूफ लागणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला आधार कार्ड ज्यावर ओटीपी येत असतो तो आधार कार्डला महत्वाचा आहे. तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. आणि ईमेल आयडी जो व्हॅलिड आहे आणि ज्या ईमेल आयडीचा तुम्हाला पासवर्ड माहित आहे, जरी मोबाईल हरवला काय झाला तर ईमेल आयडी आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे ते खूप महत्वाचा आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही टाकायला तो पण खूप महत्वाचा आहे. जो आता नीट फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर टाकतात, आधार कार्डला मोबाईल नंबर आहे तो बदलू नका. आणि ईमेल आयडी पण बदलता येणार नाही. हे महत्वाचं भविष्यात तुम्हाला नीट परीक्षेच्या रिझल्ट नंतर पण लागणाऱ्या गोष्टी आहेत. आधार कार्डचा मोबाईल नंबर ज्याच्यावर ओटीपी येणार आहे, ईमेल आयडी आणि तो त्याच्यावर ओटीपी येणार आहे. त्याचबरोबर तुमचा जो व्हॅलिड मोबाईल नंबर इथं टाकतात तो मोबाईल नंबर, या 3 गोष्टी तुम्हाला बदलायला जमणार नाहीये. याच पद्धतीत जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत सेंट्रल कास्ट म्हणजे स्टेट कास्ट वेगळी सेंट्रल कास्ट वेगळी. स्टेट कास्ट आपल्याला जरी आता अपलोड केली तुम्ही सेंट्रल कास्टचा उल्लेख करून स्टेट कास्ट अपलोड केली तरी चालतं, कारण सेंट्रल कास्टला ओबीसी कास्टला 1 वर्षच व्हॅलिडिटी आहे आणि ईडब्ल्यूएस सेंट्रल कास्टला पण 1 वर्षाचीच व्हॅलिडिटी आहे. म्हणजे तुम्ही आता जर काढलेली असेल तर मार्चला एक्सपायर होणार, एप्रिलमध्ये परत काढावं लागणार. त्याकरता तुम्ही सेंट्रल कास्ट उल्लेख करून आपली स्टेटची कास्ट अपलोड केली तरी काही फरक पडत नाही. नंतर एप्रिल नंतर सुद्धा सेंट्रल कास्ट काढू शकतात. मात्र आपल्याला नीट फॉर्म ही ऑल इंडिया लेवलची परीक्षा असल्यामुळं आपल्याला सेंट्रल कास्ट इथं लागत असते. आणि स्टेट कास्ट ही आपल्याला नीट परीक्षेच्या निकालानंतर ज्यावेळेस स्टेटचं महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन करायचं त्यावेळेस अपलोडिंगला लागणार आहे. तर सध्या आपल्याला सेंट्रल कास्ट लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 10वीची मार्कशीट आणि 10वीची सनद स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्याला, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्याला मात्र ही दोन्ही एकत्रच मार्कशीटवर येत असते. आणि पत्ता तुमचा सध्याचा जो पत्ता आहे याकरता तुमचं आधार कार्ड अपलोडिंगला टाकलं तरी चालतं आणि पत्ता एक लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि तुमचा ईमेल आयडी पण लागणार आहे आपल्याला फॉर्म भरायला. आणि तुम्हाला अप्पर आयडी पण रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकावं लागणार आहे. तर अप्पर आयडी हा तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या आधारेच तुम्हाला अप्पर आयडी क्रिएट करावं लागणार आहे. त्याची डिटेल प्रोसिजर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, ती पाहून घ्यायची आहे. कशा पद्धतीत अप्पर आयडी काढायचा आहे प्रत्येकाने, किंवा त्या सेंटरवर आपल्याला नाही कळाला तरी काढून मिळल्या जाईल. आणि ज्याचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल, अपंग असताल ते अपंग सर्टिफिकेट. सध्याच या डॉक्युमेंट अपलोडिंग व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जे अपंग आहेत त्यांना पीडब्ल्यूडी अपंग कोट्यातून फॉर्म भरायचा असेल तर पीडब्ल्यूडी अपंग कोट्याचं सिव्हिल सर्जनचं दिलेलं डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे. आणि आपणाला हे रजिस्ट्रेशन जवळपास यावर्षी 10 स्टेप दिलेले असल्यामुळं याचा पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स, नंतरच्या स्टेपमध्ये पर्सनल डिटेल्स, नंतर तुमचं डिसॅबिलिटी आहे का नाही आहे, नंतर आयडेंटिफाय डिटेल्स, तुमचं आयडेंटिटी काय आहे त्याचा डिटेल्स द्यावं लागणार आहे. अप्पर आयडी काढलेला नंबर, अप्पर आयडी कशा पद्धतीत काढायचा आहे याचं डिस्क्रिप्शन मध्ये आपण डिटेल्स देणार आहोत, ते पाहून घ्यायचं आहे. तुम्हाला अप्पर आयडी काढता येत नसेल तर नीट फॉर्म ज्या ठिकाणी भरायला जाणार आहे
ते पण तुम्हाला अप्पर आय डी काढून देतील. अप्पर आय डीचा नंबर टाकायचा आहे, एक्झामचे सेंटर निवडायचे आहेत तुम्हाला, ज्या परीक्षा सेंटरला जायचे ते, आणि क्वालिफिकेशन डिटेल नंतरच्या स्टेपला आहे. नंतर ॲडिशनल डिटेल्स तुमचे टाकायचं आहे आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट आणि विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. डिटेल्स झाल्यानंतर ही 9वी स्टेप. आणि तुम्हाला 11व्या स्टेपला डॉक्युमेंट पूर्ण अपलोड करायचे, जे की आपण सांगितले, पासपोर्ट फोटो, दोन्ही हाताचे थंब, सही, कॅटेगरी, सेंटर कास्ट, 10वीची मार्कशीट, 10वीची सनद किंवा CBSEला दोन्ही एकत्र असतील, आणि तुमचा स्थानिक पत्ता हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आणि फायनल सबमिशन केल्यानंतर आपल्याला फायनल सबमिशन आपण नीट फॉर्म वाचल्यानंतर आपल्याला याची फी भरायची आहे. ओपन करता 1700, EWS OBCला 1600 आणि SC STला 1000 रुपये फी ठेवलेली आहे. आणि आपली नीट एक्झाम ही 3 मेला रविवारी यावर्षी आहे. याकरता आपल्याला भविष्यात जे पण अपडेट हवे आहे ते डिटेल आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये, परीक्षा कशा पद्धतीत द्यायची आहे, शेवटच्या क्षणी काय काय करायचं आहे याचे डिटेल्स सांगू. सध्या तरी आपण ह्याचा नीटचा फॉर्म भरून याच पद्धतीत आपल्याला जे पण डिटेल भविष्यात हवे असेल ते आपण वेळोवेळी आपल्या फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर सांगत राहू आणि लेटेस्ट अपडेट पण आपल्यापर्यंत पोहोचित करणार आहात. आपल्याला काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट्स करून विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व काही डिटेल पाहून घेऊ शकता. वेळोवेळी अपडेट राहा आणि एक्झाम परीक्षेकरता कशा पद्धतीत आपण भविष्यात सामोरे जायचे, शेवटच्या काळात कसा अभ्यास करायचा याचे डिटेल व्हिडिओ पुढील वेळेस आपण टाकणार आहोत. याकरता फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.